Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar, and today we have continued our subject of foreign trade. And today's lecture we have discussed significance or importance of foreign trade in economic development. Okay. In today's lecture we have discussed significance or importance of foreign trade in economic development. आपण या ठिकाणी फॉरेन ट्रेड या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. हा जो फॉरेन ट्रेड सब्जेक्ट आहे तो फक्त BCom फर्स्ट इयर स्टुडंटसाठी आहे. तुम्ही या सब्जेक्टचा स्टडी दोन्ही सेमिस्टरमध्ये करणार आहात आणि हा एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे. त्याचबरोबर आजच्या लेक्चर्समध्ये आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये फॉरेन ट्रेडचे महत्त्व काय आहे, ओके, देशाचा आर्थिक विकास होण्यापाठीमागे फॉरेन ट्रेडचे महत्त्व काय, ओके, ते डिस्कस करणार आहोत. Now let's see importance of foreign trade in economic development. The first importance of foreign trade in economic development, it is foreign trade and economic development. Then second importance of foreign trade in economic development, it is market expansion. Then foreign exchange earning, increase in investment, foreign investment, increase in national income, decrease in unemployment, prices stability, specialization and others. Othersमध्ये remove monopoly, remove food shortage, competition with foreign product or producers, import substitution and agriculture development. तर देशाचा आर्थिक विकासामध्ये या फॉरेन ट्रेडचे अत्यंत महत्त्व आहे, कारण की विदेशी व्यापार केल्यामुळे अनेक बेनिफिट्स हे प्रत्येक देशाला मिळत असतात, ओके, फायदा होत असतो. मग त्याचे इम्पॉर्टन्स आपण या ठिकाणी वन बाय वन डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेड इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इट इज फॉरेन ट्रेड and economic development. Foreign trade plays very important role in the economic development of any country. Okay, foreign trade plays very important role in the economic development of any country, and India also export a lot of agriculture products to other countries and imports the capital goods from other countries. Okay, तर देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्यामध्ये विदेशी व्यापाराचे महत्त्व अत्यंत आहे. मग कसा विकास होऊ शकतो, फॉरेन ट्रेड केल्यामुळे नक्की कसा विकास होऊ शकतो, तर यामध्ये फर्स्टली फॉरेन ट्रेड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ एनी कंट्री. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी फॉरेन ट्रेडचे अत्यंत इम्पॉर्टंट, ओके, भूमिका तो बजावत असतो. त्याचबरोबर आपल्या इंडियामध्ये काय केले जाते, तर इंडिया अल्सो एक्सपोर्ट अ लॉट ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. तर आपल्या इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स काय केले जातात, प्रोड्यूस केले जातात, ओके, त्यांचं जास्त उत्पादन आपल्या इंडियामध्ये घेतले जाते. मग हा जे काही ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत त्यांचे इंडियामधून काय केले जाते, त्या प्रोडक्ट्सची निर्यात केली जाते आणि अदर कंट्रीमधून जे कॅपिटल गुड्स असतील ते इम्पोर्ट केले जातात. ओके, एक्सपोर्टिंग कोणत्या प्रोडक्टचे केली जाते, तर ॲग्रिकल्चर प्रोडक्टचे एक्सपोर्टिंग आपल्या इंडियामधून मोठ्या प्रमाणावर होत असते आणि इतर देशाकडून कॅपिटल गुड्स हे इम्पोर्ट केले जातात. अँड देअरफोर इट इज नॉट रॉंग टू से दॅट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री डिपेंड्स ऑन फॉरेन ट्रेड. आणि यामुळेच काय होते, तर आपण वस्तूंचे एक्सपोर्टिंग केले तर त्यामधून आपल्याला इन्कम मिळू शकतो. ओके, त्याचबरोबर ज्या वस्तू आपण तयार करू शकत नाही, ज्या वस्तू तयार करण्यासाठी रिसोर्सेस अवेलेबल नसतील किंवा एखादी वस्तू तयार करण्यासाठी खूप खर्च होत असेल, तर अशा गोष्टी काय केल्या जातात, दुसऱ्या देशाकडून इम्पोर्ट केले जातात. म्हणजे काय होणार आहे, आपल्या देशामधील जे लोक आहेत त्यांना त्या वस्तू अवेलेबल होतील आणि ज्या वस्तूंचे जास्त प्रमाणात उत्पादन केले जाते त्या आपण निर्यात करू शकतो. यामधून देशाचा विकास होण्यासाठी काय होत असते, मदत होत असते. आणि हे फक्त फॉरेन ट्रेडवरतीच अवलंबून असते. आणि देशाचा विकास जर मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर विदेशी व्यापार हे करणे गरजेचेच असते. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टन्सी आहे या फॉरेन ट्रेडची इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये, ते म्हणजे मार्केट एक्सपान्शन. Okay, the demand factor plays a very important role in increasing the production of any country because the demand factors are main factor for expand the market. तो कोणताही देश असो
त्या देशाचा विकास करायचा असेल तर त्या देशाने काय केली पाहिजे, त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूंची काय केली पाहिजे, प्रोडक्शन तयार केले पाहिजे, त्यांचे एक्सपोर्टिंग इम्पोर्टिंग हे केले पाहिजे. आणि यामधील जो डिमांड फॅक्टर आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी प्ले करीत असतो. डिमांड हा खूप वस्तूची असलेली डिमांड हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कोणत्याही देशाची प्रोडक्शन इन्क्रीज होण्याचे मेन रिझन म्हणजे त्या वस्तूला इन मार्केटमध्ये असलेली मागणी. डिमांडमुळेच प्रोडक्शनमध्ये काय होत असते, वाढ होत असते आणि डिमांड फॅक्टरमुळेच मार्केट एक्सपांड होण्यास देखील मदत होत असते. त्यामुळे त्या मार्केटचा काय होतो, विस्तार होत असतो. द फॉरेन ट्रेड एक्सपांड द मार्केट अँड एनकरेज द प्रोड्युसर्स. In India, home market is very limited due to poverty, and so it is necessary that we should sell our product in other countries. तर आपल्या इंडियामध्ये पॉवर्टीमुळे गरिबीमुळे काय केले जाते, तर ज्या वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते त्यांचे काय केले जाते, एक्सपोर्टिंग केले जाते आणि त्यामधून चांगल्या क्वालिटीच्या वस्तू तयार केले जातात आणि फॉरेन ट्रेड हा इन्क्रीज होत असतो. त्याचबरोबर पॉवर्टीमुळे इंडियामधील जे मार्केट आहे त्याचं एक्सपान्शन होण्यास काय होत असते, काही लिमिटेशन्स पडत असतात. यासाठी फॉरेन ट्रेड हा अत्यंत इम्पॉर्टंट असा वे आहे की ज्याच्याद्वारे अदर कंट्रीजबरोबर ट्रेड करता येतो व मार्केट एक्सपान्शन होण्यास मदत होत असते. म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी मार्केट एक्सपांड करणे इम्पॉर्टंट असते आणि हे मार्केट एक्सपांड करण्यास फॉरेन ट्रेड हेल्प करीत असते. कारण की जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट जर चांगल्या प्रकारचे असेल त्याची प्राईस देखील रिजनेबल असेल तर अदर कंट्री काय करणार आहे, त्या वस्तूंची डिमांड करणार आहे आणि मार्केटमध्ये जर वस्तूंची डिमांड वाढली की काय होणार आहे, आपोआपच त्या कंट्रीमधील प्रोडक्शन हे वाढू शकते. म्हणून डिमांड फॅक्टर हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे की ज्याच्या मदतीने जे काही मार्केट आहे ते मार्केट एक्सपांड होण्यास मदत होत असते. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्स ही आहे या फॉरेन ट्रेडची इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये, ती म्हणजे अर्न फॉरेन एक्सचेंज. अर्न फॉरेन एक्सचेंज हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोर्ट्स इट्स गुड्स अँड सर्व्हिसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड. इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोर्ट्स इट्स गुड्स अँड सर्व्हिसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड दिस हेल्प्स टू अर्न व्हॅल्युएबल फॉरेन एक्सचेंज. This foreign exchange is used to pay for imports. Foreign exchange helps to make the business more profitable and to strengthen the economy of its country, and foreign trade provides foreign exchange which can use to remove the poverty and other productive purposes. The earned foreign exchange हा देखील या फॉरेन ट्रेडचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यामधील अत्यंत महत्त्वाचं आहे. इंटरनॅशनल बिझनेसमुळे काय होते, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जे काही गुड्स आहेत, जे काही सर्व्हिसेस आहेत त्यांचे एक्सपोर्ट त्यांचे इम्पोर्ट होत असते. परंतु वस्तूंची निर्यात जर जास्त प्रमाणात केली तर त्याच्या माध्यमातून प्रत्येक देशाला काय मिळत असते, अर्निंग्स मिळत असते. फॉरेन एक्सचेंजची मदत ही बिझनेस प्रॉफिटेबल होण्यास मदत होते आणि फॉरेन ट्रेडमुळे फॉरेन एक्सचेंज प्रोव्हाइड करून देशाची जी काही पॉवर्टी असेल, जी गरिबी असेल ती गरिबी हटवण्यास, ती रिमूव्ह करण्यास या फॉरेन ट्रेडचा अत्यंत महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले होत असतो. कारण की फॉरेन एक्सचेंजमुळे दुसऱ्या देशाबरोबर सहज व्यापार करता येतो आणि असे एक्सपोर्टिंग जर जास्त प्रमाणात केले तर प्रत्येक देशाला काय होणार आहे, त्याच्या माध्यमातून इन्कम मिळणार आहे. म्हणून फॉरेन ट्रेड केल्यामुळे हा देखील देशाचा विकास होण्यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट. फॉरेन ट्रेड encourage the investor to increase the investment to produce more goods so the rate of investment increase. तर फॉरेन ट्रेडमुळे जास्त मोठ्या प्रमाणावर गुड्स हे प्रोड्यूस करावे लागतात आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता असते आणि फॉरेन ट्रेडमुळे अनेक कंट्रीसोबत ट्रेड केला जातो आणि फॉरेन ट्रेडमुळेच इन्व्हेस्टर
खूप जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करण्यास तयार असतात आणि इन्व्हेस्टमेंट केली की इन्व्हेस्टमेंटचा जो काही रेट आहे तो देखील इन्क्रीज आपोआप होण्यास मदत होत असते. कारण की त्यांना माहीत असते जे इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टमेंट आहे करणारे इन्व्हेस्टर्स आहेत ते काय करतात, तर जर प्रत्येक देशाबरोबर फॉरेन ट्रेड होत असेल, जर विदेशी व्यापार करत असेल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवण्याचा प्रयत्न करीत असतात. कारण की प्रत्येक देशाला मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन हे तयार करावे लागते आणि प्रोडक्शन जर जास्त प्रमाणावर तयार करायचं असेल तर त्यासाठी पैशाची आवश्यकता असते. कारण की जे लागणारं रॉ मटेरियल असेल, त्यासाठी लागणारी मशिनरी असेल ते परचेस करणे आवश्यक असते. म्हणून इन्व्हेस्टर्स काय करतात, या फॉरेन ट्रेडमुळेच इन्व्हेस्टमेंट वाढवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि याच्यामधून जो काही इन्व्हेस्टमेंट रेट आहे तो देखील इन्क्रीज होण्यास या फॉरेन ट्रेडमुळेच मदत होत असते. देन नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे या फॉरेन ट्रेडची इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये, ती म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट. ओके, besides the local investment, foreign trade provides incentives for the foreign investor to invest in those countries where there is a shortage of investment. तर फॉरेन ट्रेडमुळे इन्व्हेस्टर्स काय होतात, प्रोत्साहित होतात, ते एनकरेज होतात आणि अदर कंट्रीजमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ज्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंटचे शॉर्टेज असेल अशा कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास तयार होतात आणि यामधून फॉरेन इन्व्हेस्टमेंट हे वाढत असते. आणि यामधून ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट का केली जाते, तर एखाद्या देशाची आर्थिक परिस्थिती पुअर असेल तर काय करतो, दुसरा देश त्या ठिकाणी जाऊन इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधून फॉरेन ट्रेड इन्क्रीज करायचा प्रयत्न करतो. तर अशासाठी फॉरेन ट्रेडमुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यास मदत होत असते. आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची इम्पॉर्टन्सी या फॉरेन ट्रेडची म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज होण्यास मदत होते. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे इन्क्रीज इन नॅशनल इन्कम. फॉरेन ट्रेड increases the scale of production and national income of the country, and to meet the foreign demand we increases the production on large scale, so gross net profit also increases. तर जो काही देश आहे त्या देशाचं नॅशनल इन्कम इन्क्रीज होण्यास मदत फक्त फॉरेन ट्रेडमुळेच होत असते. यामध्ये फॉरेन ट्रेड इन्क्रीज स्केल ऑफ प्रोडक्शन, ज्या काही वस्तूंचे उत्पादन केले जाते त्याचे लेवल हे फक्त फॉरेन ट्रेडमुळे इन्क्रीज होणार आहे. कारण की फॉरेन ट्रेड करताना काय केलं जातं, अदर कंट्रीबरोबर व्यापार केला जातो. मग अदर कंट्रीला जे गुड्स एक्सपोर्ट करायचे आहेत, जे विकायचे आहेत, त्यांचे प्रोडक्शन करणे मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. आणि मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन केव्हा होऊ शकते, तर त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट जास्त प्रमाणात केली, त्या वस्तूची इन मार्केटमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांड जास्त असेल तर प्रोडक्शन लेवल ही वाढवावी लागते. आणि फॉरेन ट्रेडमुळेच काय होते, जी काही वस्तू आहे ती वस्तूची डिमांड मार्केटमध्ये वाढते आणि त्याचे या ठिकाणी प्रोडक्शन देखील इन्क्रीज होण्यास मदत फक्त फॉरेन ट्रेडमुळे होत असते. अँड टू मीट द फॉरेन डिमांड वी इन्क्रीजेस द प्रोडक्शन ऑन लार्ज स्केल्स टू ग्रॉस नेट प्रॉफिट ऑल्सो इन्क्रीजेस. आणि जर फॉरेन डिमांड ही इन्क्रीज झाली तर काय होणार आहे, प्रत्येक देशाचा जो काही ग्रॉस नेट प्रॉफिट आहे आणि नॅशनल इन्कम वाढण्यास देखील मदत होत असते. आणि प्रोडक्शन इन्क्रीज झाले की काय प्रोडक्शन इन्क्रीज कधी होऊ शकते, जर त्या वस्तूची मार्केटमध्ये डिमांड ही हाय असेल आणि त्याच्यामधून वस्तूंची विक्री वाढणार आहे आणि त्यामधून जास्त प्रॉफिट त्या कंट्रीला मिळू शकतो. आणि इन्क्रीज द नॅशनल इन्कम ऑफ द कंट्री अँड ग्रॉस नेट प्रॉफिट ऑल्सो इन्क्रीजेस. तर अशा प्रकारे फॉरेन ट्रेडचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यामध्ये इम्पॉर्टन्सी आहे. म्हणून फॉरेन ट्रेड हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे प्रत्येक देशासाठी, जर त्या देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे ते म्हणजे डिक्रीज इन अनएम्प्लॉयमेंट. प्रत्येक देशाचे पॉवर्टीचे मेन रिझन काय असेल माहिती का, ते म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. बेरोजगारीमुळे काय होते, जी लोक आहेत त्यांना काम मिळत नाही. मग अशा वेळेस फॉरेन ट्रेड केल्यामुळे जे अनएम्प्लॉयमेंट आहे, जे बेरोजगारी आहे ते कमी होण्यास मदत होत असते. विथ द रेज इन द डिमांड ऑफ गुड्स डॉमेस्टिक रिसोर्सेस आर फुल्ली युटिलाइज अँड इट इन्क्रीजेस द रेट ऑफ डेव्हलपमेंट इन द कंट्री अँड रिड्यूस द अनएम्प्लॉयमेंट इन द वर्ल्ड. तर
जे काही गुड्स आहेत, ओके, ते गुड्सची डिमांड हे इन्क्रीज झाले तर काय होणार आहे, त्याची प्रोडक्शनमध्ये इन्क्रीज होणार आहे. आणि प्रोडक्शनमध्ये इन्क्रीज झाल्यानंतर त्या वस्तू कशा बनवल्या पाहिजे, मग त्यासाठी ओके एम्प्लॉयर्सची गरज लागणार आहे. कारण की प्रोडक्शन जर जास्त मोठ्या प्रमाणात घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी वर्कर्सची गरज भासणार. आणि या ठिकाणी काय होतं, ज्या लोकांना काम नाही अशा एम्प्लॉईजना, अशा वर्कर्सना त्या ठिकाणी काम मिळत असते. आणि इन्क्रीज द रेट ऑफ डेव्हलपमेंट इन द कंट्री. आणि अशा ओके अशामुळे लोकांना काम मिळाले तर काय होणार आहे, जे आपले देश आहे त्या देशाची जी डेव्हलपमेंट रेट आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. आणि रिड्यूस द अनएम्प्लॉयमेंट इन द वर्ल्ड. आणि त्याच्यामधून जो बेरोजगारीपणा आहे तो अनएम्प्लॉयमेंट या ठिकाणी रिड्यूस होण्यास मदत होत असते. आणि हे फक्त फॉरेन ट्रेडमुळेच होत असते. देन नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे फॉरेन ट्रेडची इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यास, ते म्हणजे प्राईस स्टॅबिलिटी. ओके, फॉरेन ट्रेड हेल्प्स टू ब्रिंग स्टॅबिलिटी इन प्राइस लेवल. All those goods which are short and prices are increasing can be imported, and those goods which are surplus can be exported, thereby stopping fluctuation in prices. आता प्राइस स्टेबल कशी राहू शकते, मग या ठिकाणी फॉरेन ट्रेडची भूमिका काय आहे, तर फॉरेन ट्रेड हेल्प्स टू ब्रिंग स्टॅबिलिटी इन प्राइस लेवल. जी वस्तूंची प्राइस आहे त्या प्राइसची लेवल स्टेबल ठेवण्यासाठी, ओके, ती स्थिर ठेवण्यासाठी फॉरेन ट्रेड मदत करत असते. मग या फॉरेन ट्रेडची त्या ठिकाणी कशा प्रकारे मदत होऊ शकते, तर ऑल दोज गुड्स विच आर शॉर्ट अँड प्राइसेस आर इन्क्रीजिंग कॅन बी इम्पोर्टेड. ज्या काही वस्तू आहेत, ओके, त्या वस्तूंचे जर एखाद्या कंट्रीमध्ये शॉर्टेज असेल, ओके, तर अशा वेळेस काय, आणि शॉर्टेज वस्तूंचे झाले की त्या ठिकाणी त्या वस्तूंची प्राईस हे इन्क्रीज होणार आहे, ती प्राईस वाढणार आहे. मग अशा वेळेस तो देश काय करतो, ज्या वस्तूंचे शॉर्टेज आहे आणि ज्या वस्तूंची प्राईस ही वाढलेली आहे अशा वस्तू काय करतो, दुसऱ्या देशाकडून इम्पोर्ट करीत असतो. आणि त्याचबरोबर ज्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते आणि ओके त्या वस्तूंचा सरप्लस असेल तर त्या ठिकाणी काय होते, त्या देशामध्ये त्या वस्तूंची प्राईस ही डिक्रीज होऊ शकते, कमी होऊ शकते. कारण की या ठिकाणी त्यांचा सप्लाय जास्त होतो, त्यांचे प्रोडक्शन जास्त प्रमाणावर घेतले जाते. मग अशा वेळेस ती कंट्री काय करते, ज्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते, ज्यांचा सरप्लस असेल अशा वस्तू दुसऱ्या देशाला काय केले जातात, एक्सपोर्ट केले जातात. आणि अशामुळे काय केले होते, इम्पोर्टिंग आणि एक्सपोर्टिंगमुळे ज्या काही वस्तू आहेत त्यांच्या जे काही प्राईस आहे ती प्राईस लेवल स्टेबल ठेवण्यास, ती स्थिर ठेवण्यास फॉरेन ट्रेडची मदत होत असते. ओके, फॉरेन ट्रेड अत्यंत इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी प्ले करीत असतो. जी काही वस्तू असेल त्या वस्तूची प्राईस लेवल स्थिर ठेवण्यामध्ये या फॉरेन ट्रेडचे इम्पॉर्टन्स आहे. त्याचबरोबर ज्या वस्तू ओके कमी असेल, ज्यांचे प्रोडक्शन कमी प्रमाणात होत असतील, ज्यांचे शॉर्टेजेस असेल तर अशा वस्तू इम्पोर्ट केल्या जातात. आणि ज्या वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते त्या वस्तू एक्सपोर्ट केले जातात. आणि याच्यामधून जे फ्लक्च्युएशन इन प्राइसेस आहे, ओके, ते या ठिकाणी स्टॉप केले जाते, ते थांबवण्यासाठी, ओके, प्राइसेसमधील फ्लक्च्युएशन्स थांबवण्यासाठी देखील या फॉरेन ट्रेडची हेल्प या ठिकाणी होत असते. आणि याच्यामधून जे लोक आहेत, जे कस्टमर्स आहेत, त्यांना रिजनेबल प्राईसमध्ये वस्तू ही अवेलेबल होऊ शकते. आणि ज्या वस्तूंची प्राईस आहे ती प्राईस लेवल या ठिकाणी स्टेबल राहू शकते. यासाठी हे फॉरेन ट्रेड करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याची इम्पॉर्टन्सी अशा प्रकारे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यामध्ये होत असते. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे ती म्हणजे स्पेशलायझेशन. ओके, देअर इज अ डिफरन्स इन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन in different countries. Each country adopts the specialization in the production of those commodities in which it has comparative advantage. So all trading countries enjoy profit through international trade. तर आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिले होते की फॉरेन ट्रेड कशासाठी केला जातो, ओके, त्याची टाईप्स कोणते आहेत, त्याचबरोबर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत. तर फॉरेन ट्रेड म्हणजे नक्की काय, तर देशाची जी काही सीमा आहे, त्याची जी काही बाउंड्री आहे त्याच्या पलीकडे जाऊन अदर कंट्रीबरोबर जो ट्रेड केला जातो त्याला तर फॉरेन ट्रेड असे म्हटले जाते. मग या फॉरेन ट्रेडचे टाईप्स कोणते आहेत, तर फर्स्ट आहे इम्पोर्ट ट्रेड, एक्सपोर्ट ट्रेड, रिएक्सपोर्टिंग ट्रेड. म्हणजे वस्तूंची आयात करणे, वस्तू निर्यात करणे आणि त्याचबरोबर
एका देशाकडून वस्तू आयात करणे आणि त्याचबरोबर त्या आयात केलेल्या वस्तू लगेचच दुसऱ्या देशाला त्यांच्या डिमांडनुसार ते निर्यात करणे. ओके, हे सर्व या फॉरेन ट्रेडमध्ये केले जाते. आणि त्याचबरोबर हा विदेशी व्यापार का केला जातो, तर एखादा देश आहे त्या देशामध्ये ओके अनेक रिसोर्सेस हे अवेलेबल असतात, परंतु ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तू तयार करण्यासाठी एखाद्या कंट्रीमध्ये जर रिसोर्सेस अवेलेबल नसेल, ओके त्याचबरोबर एखादी वस्तू तयार करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असेल, तर अशा वेळेस काय करतो तो देश दुसऱ्या देशाकडून त्या वस्तूंची खरेदी करीत असतो आणि यासाठीच हे फॉरेन ट्रेड केला जातो, विदेशी व्यापार होत असतो. आणि प्रत्येक देशाचं काही ना काही विशेषीकरण आहे, ओके त्यामुळे हे फॉरेन ट्रेड होत असते. कारण की प्रत्येक देशामध्येच सर्व रिसोर्सेस हे अवेलेबल नसतात. त्याचबरोबर या ठिकाणी स्पेशलायझेशन ओके हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यामुळे फॉरेन ट्रेड हा केला जातो. अँड देअर इज अ डिफरन्स इन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इन डिफरंट कंट्रीज. तर प्रत्येक देशामध्ये जे काही प्रोडक्ट तयार केले जाते, ओके ज्या ज्या वस्तूंचे प्रोडक्शन होत असते त्यांची ओके वस्तूंची क्वालिटी त्याची क्वांटिटी हे कशी आहे डिफरंट असते. अँड ईच कंट्री अडॉप्ट्स द स्पेशलायझेशन इन द प्रोडक्शन ऑफ दोज कमोडिटीज इन विच इट हॅज कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजेस. तर कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजेस मिळवण्यासाठी प्रत्येक देश काय करतो, ते ज्या वस्तूंचे उत्पादन करीत असतात, ज्यांचे प्रोडक्शन घेत असतात त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करीत असतात, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. मग एखाद्या देशाची जी वस्तू तयार केली जाते त्याची क्वालिटी चांगली असेल, त्याच्यामध्ये फीचर्स चांगल्या प्रकारचे असेल, एखाद्या देशाचं जे काही पॅकेजिंग केली जाते ते चांगल्या प्रकारचे असेल, एखाद्या देशामध्ये जी वस्तू तयार केली जाते ती वस्तू तयार करण्यासाठी कमी खर्च होत असेल, मग अशा वेळेस काय होते त्या वस्तूची किंमत कमी होत असते दुसऱ्या देशाच्या बरोबर. मग अशा वेळेस ओके फक्त स्पेशलायझेशनमुळे हे फॉरेन ट्रेड या ठिकाणी चांगल्या प्रमाणात होत असते. आणि कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस मिळवण्यासाठी प्रत्येक देश काय करतो, ते जे काही वस्तू तयार करणार आहे, ज्या वस्तूंचे प्रोडक्शन घेणार आहे त्यांचे काहीतरी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करीत असतात. अँड सो ऑल ट्रेडिंग कंट्रीज एन्जॉय प्रॉफिट थ्रू इंटरनॅशनल अँड ट्रेड. आणि फक्त स्पेशलायझेशनमुळे काय होत असते, हा इंटरनॅशनल ट्रेडमधून जो काही प्रॉफिट मिळतो तो प्रॉफिट जास्त मोठ्या प्रमाणावर प्रत्येक कंट्रीला मिळू शकतो. प्रत्येक देशाची प्रोडक्शन फॅक्टर्सची क्वालिटी आणि क्वांटिटी डिफरंट असते आणि प्रत्येक देश ते ज्या प्रकारची वस्तू तयार करतात, ज्या कमोडिटीजचे प्रोडक्शन घेत असतात त्यामध्ये काही ना काही स्पेशलायझेशन करीत असतात आणि या स्पेशलायझेशनचीच हेल्प कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजेस मिळवण्यास होत असते. आणि जे देश असा ट्रेड करतात त्यामधून ओके ओनली स्पेशलायझेशनमुळे त्यांना जास्तीत जास्त प्रॉफिट मिळण्यास मदत होत असते. त्यामुळे फॉरेन ट्रेडची या ठिकाणी महत्त्व हे दिसून येते. तर अशा प्रकारे फॉरेन ट्रेड केल्यामुळे ओके या प्रत्येक देशाची इकॉनॉमी हे डेव्हलपमेंट होण्यास मदत होत असते. मग ते डेव्हलपमेंट कशा प्रकारे होत असते, तर फॉरेन ट्रेडमुळे काय होते, ज्या वस्तूंचा ओके कंट्री प्रोड्यूस करू शकत नाही अशा वस्तू त्या देशामध्ये सहज उपलब्ध होत असतात. त्याचबरोबर फॉरेन ट्रेडमुळे जर एखाद्या वस्तूची डिमांड ही हाय असेल तर त्या ठिकाणी त्या वस्तूंचे प्रोडक्शन हे जास्त प्रमाणावर करायला लागणार आहे. आणि प्रोडक्शन जर जास्त प्रमाणात करायचे म्हटले की त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटची गरज भासणार आहे, कारण की त्या ठिकाणी जर पैसेच नसतील तर ते कशा प्रकारे प्रोडक्शन वाढवू शकतील. कारण की त्या ठिकाणी प्रोडक्शन वाढवायचे असेल ओके वस्तू तयार करायची असेल तर रॉ मटेरियलची गरज आहे, मशिनरीची गरज आहे ओके. मग त्यामधून प्रत्येक देशाची इन्व्हेस्टमेंट वाढण्यास मदत होत असते. त्याचबरोबर फॉरेन ट्रेडमुळे अनएम्प्लॉयमेंट रिड्यूस होते आणि जे काही वस्तूंची प्राईस आहे ते प्राईस स्टेबल होण्यास देखील फक्त फॉरेन ट्रेडमुळे मदत होते. आणि देशाचे नॅशनल इन्कम हे देखील फॉरेन ट्रेडमुळे वाढू शकते ओके. आणि अशा अनेक रिझन्समुळे अशा अनेक इम्पॉर्टन्सीमुळे हे फॉरेन ट्रेड इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक देशाचा विकास या ठिकाणी या फॉरेन ट्रेडमुळे होत असतो. त्याचबरोबर फॉरेन ट्रेडची अजून अदर इम्पॉर्टन्सी काय आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यामध्ये, तर रिमूव्ह मोनोपॉली, जी मक्तेदारी असते ते मक्तेदारी हटवण्यासाठी देखील हे फॉरेन ट्रेड मदत करत असते. त्यानंतर रिमूव्ह ऑफ फूड शॉर्टेज, एखाद्या वस्तूंचे ओके एखाद्या फूडचे जर शॉर्टेज निर्माण झाली असेल तर या ठिकाणी ते फूड शॉर्टेज देखील रिमूव्ह होण्यास मदत होते. देन कॉम्पिटिशन विथ फॉरेन प्रोडक्ट और प्रोड्युसर्स, जे फॉरेन प्रोडक्ट आहे ओके त्या
फॉरेन प्रोडक्ट किंवा प्रोड्युसर्सबरोबर कॉम्पिटिशन देखील या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर इम्पोर्ट सबस्टिट्यूशन अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट असे अनेक इम्पॉर्टन्स या फॉरेन ट्रेडचे आहेत इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यामध्ये. त्याचबरोबर मोनोपॉली कशी रिमूव्ह केली जाऊ शकते, तर फॉरेन ट्रेड ऑल्सो डिस्करेज द मोनोपॉलीज अँड इफ मोनोपॉलिस्ट इन्क्रीज द प्राईस गव्हर्मेंट इम्पोर्ट ऑफ गुड्स अँड टू रिड्यूस द प्राईस इन द कंट्री. तर मोनोपॉलीमध्ये काय केले जाते, ओके, जे मक्तेदार असतात ते काय करतात, जी वस्तू ओके ते तयार करतात त्यांची प्राईस जर त्यांनी इन्क्रीज केली, ओके, त्यांनी प्राईस वाढवली, तर या ठिकाणी प्रत्येक देशाचं जे गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट काय करतो, ज्या वस्तूंची प्राईस इन्क्रीज झाली असेल तशा प्रकारच्या वस्तू दुसऱ्या देशाकडून काय केल्या जातात, इम्पोर्ट केले जातात आणि त्यामधून ज्या प्राईस असेल त्या वस्तूची या ठिकाणी कमी केली जाते आणि या ठिकाणी फॉरेन ट्रेडची मदत हे मोनोपॉली रिमूव्ह करण्यासाठी देखील होत असते. त्यानंतर कॉम्पिटिशन विथ फॉरेन प्रोडक्ट और प्रोड्युसर्स. Foreign trade improves the quality of goods or product and reduce the cost of production, and it is also an advantage of foreign trade. Then agriculture development, very important role for the development of agriculture sector. जे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे त्याचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी या फॉरेन ट्रेडची मदत होत असते. एव्हरी इयर वी एक्सपोर्ट, मग आपल्या देशामधून ओके ॲग्रिकल्चर सेक्टरमधील ॲग्रिकल्चर जे काही प्रोडक्ट आहे ते कोणकोणते एक्सपोर्ट केले जाते, तर या ठिकाणी राईस, कॉटन, फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स अशा अनेक देशांना यांचे काय केले जाते, एक्सपोर्टिंग केले जाते आणि त्याच्यामधून ॲग्रिकल्चर सेक्टरचा विकास होण्यास मदत होत असते. कारण की आपल्या इंडियामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ओके विकास करायचा असेल तर त्या ज्या वस्तू तयार केल्या जातात ओके ज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यांचं एक्सपोर्टिंग करणे गरजेचं आहे आणि हे फक्त फॉरेन ट्रेड्समुळे सहज शक्य होत असते. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये फॉरेन ट्रेडची इम्पॉर्टन्सी काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, त्याची सिग्निफिकन्सी काय आहे ते डिस्कस केली आहे की फॉरेन ट्रेडमुळे देशाचा आर्थिक विकास कसा होऊ शकतो. ओके, तर यामध्ये फॉरेन ट्रेड अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इट इज द फर्स्ट इम्पॉर्टन्सी ऑफ फॉरेन ट्रेड इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. देन सेकंड इम्पॉर्टन्सी मार्केट एक्सपान्शन. देन फॉरेन एक्सचेंज अर्निंग, इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट, foreign investment, increase in national income, decrease in unemployment, price stability and specialization. Then others importance of foreign trade in economic development, it is remove monopoly, remove of food shortage, competition with foreign product or producers, import substitution and agriculture development. तर अशा प्रकारे या फॉरेन ट्रेडचे महत्त्व आहे देशाचा आर्थिक विकास होण्यामध्ये ते आज आपण या ठिकाणी डिस्कस केले आहे की फॉरेन ट्रेडमुळे देशाची बेरोजगारी कमी होते, ज्या वस्तूंच्या प्राइसेस आहेत ते स्टेबल राहण्यास मदत होते, त्याचबरोबर फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज होण्यास देखील फॉरेन ट्रेडमुळेच मदत होते. त्याचबरोबर ज्या काही फॉरेन एक्सचेंज होते त्या फॉरेन एक्सचेंजमधून प्रत्येक देशाला अर्निंग मिळते आणि त्याचबरोबर मार्केट एक्सपांड होण्यात देखील या फॉरेन ट्रेडमुळेच मदत होत असते. त्याचबरोबर प्रत्येक देशाचे नॅशनल इन्कम इन्क्रीज करण्यापाठीमागे देखील या फॉरेन ट्रेडची मदत होत असते. तर अशा प्रकारे या फॉरेन ट्रेडचे महत्त्व आहे देशाचा आर्थिक विकास होण्यामध्ये ते आज आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. ओके, थँक्यू.